सुंदर अशा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गाईस। तर गाईस आज आहे चतुर्थी, महिन्याची चतुर्थी असते। तर आज चतुर्थी आहे गाईस। तर आज तुमचा पण उपवास असेल ना गाईस, तर माझा पण उपवास आहे गाईस। तर गाईस बघा, आज मी उपवासाचे पापड तळणार आहे, साबुदाणा उपवासाचे पापड ते तळणार आहे। तर मी आता उपवासाचे पापड घेते तळायला आणि म्हटली जेवण पण करायचं आहे आपल्याला संध्याकाळचा, आजच करायचंय आणि आत्ताच करायचंय जेवण। कारण का संध्याकाळी आहे सिद्धांचा क्लास, त्याच्यामुळे काही संध्याकाळी करायला भेटत नाही जेवण, म्हणून म्हटली संध्याकाळचं उपवासाचं जेवण आताच करून घ्यावे आपण। तर म्हटली आता उपवासाचं जेवण पण करायचंय, तर थोडीशी भूक लागली गाईस। तर म्हटले आता उपवासाचे पापड घेतलेले आहेत ना, म्हणजे उपवासाचे पापड आपण तळूया म्हटली आणि म्हटली खाव्या म्हटली। तर म्हटली चला तुम्हाला पण दाखवते उपवासाचे पापड साबुदाणाचे। गाईस बघा, इथे पापड टाकले मी टोपामध्ये मस्तपैकी तळायला, छानपैकी असे तळून निघतात पापड। तर चला व्हिडिओ आपला पण कंटिन्यू घेऊ असाच। तर गाईस बघा, इथे मस्तपैकी असे छानपैकी असे पापड तळले बघा। एवढंसा पापड होता तर केवढा फुलला बघा ना पापड, केवढा मस्तपैकी फुलला। केवढे झाले बघा ना, केवढे घेतलेले कमी मी आणि केवढे झाले बघा तळून, एवढे भरपूर झाले काही नाही। तर चला आता आपण खाऊन घेऊया। तर गाईस बघा, इथे आता मी पापड खाते छानपैकी मस्तपैकी। मी आता घेतली ते डाळीला फोडणी द्यायला, तर टॅमॅटो घेत, कोकोला पण देतोय गाईस। कोको खात नाहीये आमची, सिद्धांत पण खातो इथे मस्तपैकी पापड खातोय। मी पण खाते पापड, खूप छान लागतात, मस्त तिखट लागतात, मिरची टाकलेली आहे ना, छान लागते, मस्त लागतात, कुरकुरीत एकदम पापड लागतात। चला तुम्ही पण या खायला। गाईस इथे बघा, आता मी उपवासाची बटाट्याची भाजी बनवते। आमचा उपवास आहे त्याच्यासाठी मी उपवासाची बटाट्याची भाजी बनवते। इथे मिरची घेतली, मी बटाटा सोलला आहे मस्तपैकी आणि हा जिरा टाकते आणि त्याच्यात तेल टाकलं आहे। तर मी तर उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेते मी। ह्याच्यात मोहरी आहे, ह्याच्यात जीर आहे आणि हा हिंग आहे। तर चला आपण आता डाळीला फोडणी देऊया मस्तपैकी, छानपैकी टोप तापलाय मस्तपैकी, त्याच्यात तेल टाकलेत। आता जिरा मोहरी आपण टाकून घेऊया मस्तपैकी। जिरा मोहरी, कढीपत्ता, टॅमॅटो, परत लसूण सगळं टाकलंय। फोडणी कशी तडतड तडतड तडतडते बघा, अशी तडतड करत असलेली फोडणी ना वरण खूप छान लागतं, मस्त लागतं आणि टेस्टी लागतं, अशी तडतड करत असलेली फोडणी। कारण का मस्त तेल पण गरम होतं ना, त्याच्यामुळे ती मोहरी चांगलीशी फुटून जाते आणि जिरा पण फुटतो, मस्त स्वाद येतो छान आणि वरण पण खूप खाताना खूप छान लागतं। तर चला बघा, छानपैकी अशी फोडणी दिली, मस्तपैकी असा पिवळा कलर आला डाळीला आणि त्याच्यावरती बघा अशी सुंदर अशी ग्रीन 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 मस्तपैकी कोथिंबीर टाकायची। किती छान वाटतं की नाही, मस्त वाटतं, पिवळं आणि हिरवं खूपच छान दिसतं। चला चला उठूया गाईज। इथे बघा, आता बटाट्याची भाजी बनायची। पिवळा बटाटा बोलतात काही काही जण, काही बोलतात गोडा बटाटा बोलतात। इथे बटाट्याची भाजी करायची आणि इथे बघा मी कसे कांदे चर 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 कापून घेते बघा। इथे कांदे कापून घेते, स्टोरी दाखवायची नाही, इथे कांदे कापून घेते बघा, किती मस्तपैकी आता कांदे कापून घेते। चला व्हिडिओ आपला। तर गाईज बघा, आता मस्तपैकी आता उपवास करायला बसतो आम्ही। बटाट्याची भाजी आणि उपवासाची बटाट्याची भाजी बनवली आहे आणि उपवासाचे पापड। तर चला आम्ही आता ते खाऊन घेते दुपारच्या टायमाला, तुम्हाला दाखवते बघा। असं वेगळी ताटात शेंगदाण्याचं कूट टाकून बटाट्याची भाजी आणि पापड। इथे सिद्धांच्या बाबांचा, इथे माझा आणि सिद्धांना जेवायला वाढलाय छानपैकी बघा। गाईस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला बाय।